काय म्हणता पोट्टे हो, आज आपण चाललो फिराले. आपल्या सोबत आहे विजीभाऊ, सूरज. तर आपल्या गाडीमध्ये भरपूर लोक आहे असे. आपण आज सगळे मिळून चाललेलो आहो. बघू शकता तुम्ही या पुलावरून चाललो. हा वर्धेमधला पूल आहे. चला मग समोर जाऊ आपण. आता समोर बघू आपण काय काय आहे ते. तुम्ही बघू शकता आता समोर. आपण पावनेर या गावाकडे जाणार आहोत. चला तर मग आम्ही इथं थांबलो. नाश्ता वगैरे केला आम्ही कॅन्टीनमध्ये. समोसे वगैरे घेतले. सगळेजण मिळून नाश्ता वगैरे करून मग आम्ही आता बुंदास वगैरे नाश्ता वगैरे करू लागला आहे. आणि चहा, गरम गरम चाय आहे. एक नंबर चाय मांडला भाऊनं. एकच नंबर चाय होता. 5 रुपये कट फक्त. तुम्ही बी आले तर विजिट करा या कॅन्टीनला. वर्ध्याच्या थोडंसं बाजूला आहे. सेवाग्राम रोडवर लागते कॅन्टीन. तर इथं आपण चाय नाश्ता करू शकता. खूप सुंदर नाश्ता वगैरे मिळते इथं. आणि समोर निघालो मग आपण आता. इथं एक झाड दिसलं आहे आपल्याला. कवटाचं झाड आहे हे. तर पोचलो आपण आता पावनेर या गावामध्ये. पावनेर या गावातून आपण ये नदीवर आलेलो आहो. नदीच्या ठिकाणी पाणी खूप कमी आहे. तर आपण आता समोर जाऊन बघू आता कसं काय आहे तर तिकडं. आता आपण नदीकडे चाललेलो आहो. बघू शकता तुम्ही मोठे मोठे दगड वगैरे, फुलाची लावगण वगैरे दिसता इथं बाजूला साईडले. किती सुंदर आहे बघा तुम्ही आता. बघा पाणी कसं वाहत आहे झुरू झुरू. ह्या मोठे मोठे दगड. या आमचे माणसं चालले समोर समोर. या नदीमध्ये डुबकी मारली एक. ह्या मोठाले दगड, आजूबाजूला मस्त खुलं वातावरण, जबरदस्त असं. कोणतं ठिकाण आहे तुम्ही सांगा आता. नदीचं नाव वगैरे आम्हाला माहीत नाही. वर्धेवरून 5 ते 6 किलोमीटर आहे हे. आपले रवी भाऊ. हा मुलगा याच्यावर खूप वर चढलेला आहे. त्याला चढताना तर चढला तो, पण त्याला उतरताना येऊ लागला. तो म्हणते आम्हाला मदत करा म्हणते. भाऊ म्हणते आम्हाला आमचीवाली मदत करा म्हणते. त्याला म्हटलं आम्ही तू चढला कसा काय, तसा उतर म्हणलं. तो म्हणते भाऊ म्हणते चढताना चढलो पण उतरताच नाही येत आहे म्हणते. आता काय करू, टाक म्हणलं त्याला उडी मग तिथून. मग आपण समोर गेलो आता नदीकडं. तिकडं नदी खूप मोठी आहे, लंबी लचक. आपल्याला जायचं आहे या नदीवर पवाले. त्यासाठी आपण आलेलो आहोत एवढ्या दूर. आता आपण चाललो त्या नदीकडे. आपल्याला पवायचं आहे या नदीमध्ये. पहा आता मग आपण समोर गेलो. समोरून तुम्हाला दाखवतो ही नदी किती मोठी आहे तर. आपल्या सोबत आहे सूरज, रोहित आणि मी. बाकीचे थांबलेले आहे तिकडंच. त्यांनी एवढ्या दूर आलेलं नाही आहे. आपणच गेलो फक्त तेवढ्या दूर. बघा तुम्ही पोट्टे वगैरे पोहू लागलेले आहे पहिलेच या पाण्यामध्ये. आणि आता समोर आलेलो आपण इकडं. आपलं झालं फिरून. आता निघालो आपण घराकडं. हे वर्धे सिटीमधून निघालेलो आपण. आता आपण निघालो यवतमाळकडं. आपले विजीभाऊ आरशामध्ये पण दिसत आहे. बघा तुम्ही वर्धा सिटी कशी आहे. निघताना मग आपल्याला पाणी लागला. आपण जवळपास वर्धा रोडवर होतो. टोलनाक्याच्या जवळपास पाणी लागला आपल्याला बघा. खूप जोरात असा पाऊस चालू होता. वर्धेमध्ये पाणी काहीच नव्हतं. आणि वर्धेच्या बाहेर निघाल्यानंतर टोलनाक्याच्या जवळपास आपल्याला असा सुंदर पाऊस पाहायला मिळाला.
तुफान पाऊस आला. तो माणूस छत्री घेऊन चाललेला आहे. जोरदार असा पाऊस चालू होता. आपला ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक वगैरे करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये कळवा आम्हाला कसा वाटला, काय वाटला तुम्हाला ब्लॉग. भेटू मग आपण तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये.